काश्मीरी। अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH। उज्ज्वला शेळके धस, मी राज्य महिला प्रतिनिधी म्हणून संघटनेमध्ये काम करते। आमच्या 2009 पासूनच्या मागण्या आहेत। 2014 मध्ये विखे साहेब कृषी मंत्री असताना शिर्डीमध्ये त्यांनी मागण्या मान्य केल्याचं त्यांनी जाहीर केलं, परंतु एकही मागणी अंमलात आलेली नाही। आणि तेव्हापासून कितीतरी कृषी मंत्री होऊन गेले। प्रत्येक वेळेस आम्ही कितीतरी वेळा संप केला, आंदोलन केलं। प्रत्येक वेळी आम्हाला सांगितलं जातं, शब्द दिला जातं, आश्वासन दिलं जातं की तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या मागण्या 8 दिवसात मान्य करू, 1 महिन्यामध्ये पूर्ण करू, तुम्हाला त्या मिळवून देऊ। जे ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या प्रत्येक वेळेस शब्द दिला जातो, परंतु एकही मागणी 15 वर्ष झालं अंमलात आलेली नाही। आणि वारंवार कृषी सहाय्यकावरती अन्यायच होत आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की ग्राम पातळीवरती ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक तिन्हीही काम करतात। अक्षरशः आता पाठीमागच्या 2 ते 3 महिन्यापूर्वी जे कोतवाल आहेत त्यांना महसूल सेवक म्हणून पदनाम बदल झालेला आहे। त्यांचा जो कारकून आहे त्याला महसूल सहाय्यक म्हणून त्याचं पदनामात बदल झालेला आहे। जे ग्रामसेवक आहेत त्यांचं ग्राम विकास अधिकारी म्हणून पदनाम बदल झालेला आहे। जे तलाठी आहेत त्यांना महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी म्हणून पदनाम बदल झालेला आहे। परंतु आमचं मात्र जो 3 वर्षाचा कालावधी असतो त्यांना कृषी सेवक म्हटलं जातं। जे कोतवालाच्या बरोबरीत आम्हाला ते पकडलं जातं। आणि जे सहाय्यक आहे आमचा तो जो त्यांचा महसूलचा जो लिपिक आहे त्याला ग्राम महसूल सहाय्यक म्हटलं जातं। आणि आमच्या कृषी सहाय्यकाला कृषी सहाय्यक म्हटलं जातं। आमची एवढीच माफक अपेक्षा आहे की जसं 3 भावंड आहेत, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, हे 3 जण काम करतात, तर त्यांना दोघांना अधिकारी म्हणून पदनामात बदल झालेला आहे, परंतु आम्हाला तो पदनामात बदल दिला जात नाही। ही गेले 15 वर्षापासूनची मागणी असूनही फक्त शब्द दिलेला आहे। कितीतरी वेळा कितीतरी मंत्री महोदयांनी शब्द दिला, परंतु पदनामात आमच्या काही बदल झालेला नाही। ही आमची माफक अपेक्षा आहे आणि त्यामुळे कुठलाही 1 रुपयाचाही जादाचा खर्च किंवा आर्थिक बोजा ह्याच्यावरती तिजोरीवरती पडणार नाही। त्यामुळं आमची अशी अपेक्षा आहे की ही आमची जिव्हाळ्याचा विषय आहे आमच्या कृषी सहाय्यक बांधवांचा, भगिनींचा, आणि ते आमची मागणी मान्य व्हावी। गेले 15 वर्षापासून जी मागण्या मान्य झालेल्या नाहीत, कुठलीही मागणी मान्य झालेली नाही। आमच्या माफक अपेक्षा आहेत। आणि आपण बघतोय की जे ग्राम रोजगार सेवक आहेत त्यांना टॅब दिलेला आहे, जे कोतवाल आहेत त्यांना टॅब दिलेला आहे, जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांना लॅपटॉप दिलेला आहे। नक्कीच सगळ्याच क्षेत्रामध्ये डिजिटल काम चालू झालेलं आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं साधन सामुग्री आम्हाला आत्तापर्यंत दिलेली नाही। ग्रामसेवक असतील किंवा कृषी तहसीलचे तलाठी असतील त्यांना 2-2, 3-3 सहाय्यक त्यांच्या मदतीला आहेत। मग ते शिपाई असतील, पाणी पुरवठा कर्मचारी असतील किंवा कम्प्युटरचे जे त्यांचे काय म्हणता येईल त्याला कम्प्युटर ऑपरेटर आहेत, परंतु आम्हाला एका आमच्या कृषी सहाय्यकाकडं 4-4, 6-6, 7-7 गावं असतात, परंतु एकही मदतनीस आम्हाला नाही। अक्षरशः निविष्ट आल्या तर आमच्या कृषी सहाय्यकांना ते स्वतः गोण्या किंवा बॉक्स उचलावे लागतात, ते खाली करावे लागतात, वाटप करावं लागतं। कमीत कमी आम्हाला एक मदतनीस कृषी मित्र असावा अशी आमची एक माफक अपेक्षा आहे। राज्य कृषी सहाय्यक संघटना ही 5 मे पासून आंदोलनात आहे आणि गेल्या 15 मे पासून आम्ही बेमुदत संपामध्ये आहे। आमच्या काही माफक मागण्या ज्या शासनाकडे आहेत, जसं की आता डिजिटल युग आहे, सर्व काही आम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये शासनाला अपेक्षित असताना हायटेक टेक्नॉलॉजी ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी हे सुद्धा शासनाची अपेक्षा आहे। तर आम्हाला त्या संदर्भात साहित्य म्हणजे लॅपटॉप अगदी जो आवश्यकच आहे तो आम्हाला मिळावा ही पहिली आमची मागणी आहे। याशिवाय आमच्याकडे MSc BSc ॲग्री झालेली नवीन तरुण पिढी कृषी सेवक म्हणून जी येत आहे ते कृषी सेवक न राहता त्यांना सरळ कृषी सहाय्यक ह्या पदावरतीच रुजू करण्यात यावं। याशिवाय आमच्याकडे 6 ते 7 गावं असतात प्रत्येक कृषी सहाय्यकांकडे, आणि यावेळेस आम्हाला काम करत असताना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं सहज शक्य होत नाही, त्यामुळे आम्हाला गावात मदतनीस असावं ही आमची एक अपेक्षा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं की तलाठी आणि ग्रामसेवक यांचे पदनाम बदललं आहे, आम्हाला हे कृषी सहाय्यक ऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी पदनाम हे मिळावं ही गेली 2014 पासूनची आमची मागणी आहे आणि अनेक वर्षांपासून त्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करत आहे।
निश्चित आम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहोत आणि आमचा शेतकरी हा सगळ्यात महत्त्वाचा आमच्यासाठी आहे आणि शेतकऱ्याशिवाय हे जगच असू शकत नाही हे आम्हीही मान्य करतो. त्यामुळेच आमचा संप जरी असला तरी सध्याचा जो हा पाऊस आहे या पावसामध्ये आम्ही संघटनेने असा निर्णय घेतला की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि आम्ही सर्वजण पंचनामे करीत आहोत. आम्हाला अजिबात शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं ही कधीच इच्छा नव्हती आणि कधीच नसणार आहे. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या हितार्थच काम करणार आहे एवढं मात्र नक्की. राज्यातले सर्व कृषी सहाय्यक हे आज संपावरती आहेत आणि हा संप आम्ही 15 तारखेपासून जो बेमुदत संप करत आहोत. आम्हाला तर असं वाटतं की शासनाने आमच्या अतिशय माफक मागण्या आहेत त्या जर लगेच मंजूर केल्या तर आम्ही उद्यासुद्धा कामावरती रुजू होऊ. कारण आम्हाला आत्ताचा जो खरीप सीझन आहे शेतकऱ्यांना आमची आवश्यकता आहे आणि आम्हाला आमचं जे काम आहे आमचं जे ध्येय आहे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याला आम्ही निश्चित जागणारे लोक आहोत. त्याच्यामुळे असं वाटतं की शासनाने लवकरात लवकर आमच्या इच्छा आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. MDHचा किचन किंग मसाला किचन मध्ये असला तर आपण काहीही बनवू शकतो. वांग्याचं भरीत, आलू गोबी, भेंडी मसाला आणि भरपूर काही. MDH